जय हिंद दोस्तों. महाराष्ट्रातील सर्व माजी सैनिक बंधू भगिनींना कारगिल विजय दिवस निमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. कारगिल युद्धात आपण शूरवीर जवानांनी दाखवलेल्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि सर्वोच्च बलिदानास विनम्र अभिवादन. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण सुरक्षिततेत आणि अभिमानाने जीवन जगत आहोत. हे कारगिल युद्ध आपण 1999 रोजी याच दिवशी शत्रूवरती विजय मिळवलेला होता. या कारगिल विजय दिवसाचे निमित्त साधून सर्व माजी सैनिक, पत्नी, अवलंबित यांना एक आनंदाची बातमी द्यावायची आहे. ती म्हणजे की दरवर्षीप्रमाणे 2025-26 सालासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळामध्ये पुरस्कारप्राप्त खेळाडू, साहित्यिक, यशस्वी उद्योजक, सामाजिक क्षेत्रात पुरस्कार विजेते, नैसर्गिक आपत्ती व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून देशाची तसेच राज्याची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, अवलंबित यांच्यासाठी सैनिक कल्याण विभागातर्फे दरवर्षी त्यांच्या कार्याबद्दल एक रकमी आर्थिक मदत, शाळ, श्रीफळ, प्रशस्तीपत्रासह सन्मानित करण्यात येते. तर तुम्हाला हे अगोदर तुम्ही यापूर्वी कधी ही मदत घेतलेली असेलच. म्हणजे काय करायचं आपल्याला की जर तुम्ही 2025-26 सालामध्ये आता जसे सांगितले त्याप्रमाणे की जसे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपण कुठल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असेल, जसे राज्यामध्ये पूर आला किंवा आपल्या देशामध्ये पूर आला, त्याच्यामध्ये कोणी माजी सैनिकांनी वगैरे मदत केली असेल, त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सामाजिक क्षेत्रात काही काम केलं असेल किंवा यशस्वी कोणी उद्योजक असेल किंवा खेळामध्ये कुठले एक पदक प्राप्त झाले असेल, तर या क्षेत्रामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे अर्ज करत असाल किंवा यावर्षी आपण नवीन असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला एक अर्ज करावायचा आहे आपल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये. आणि त्यासाठी आहे विशेष गौरव पुरस्कार. आपण पाठवलेल्या अर्जावर एक कमिटी नेमण्यात येते, जे आपल्या सैनिक कल्याण विभागाचे नसून बाहेरच्या डिपार्टमेंटमधले असतात, बाहेरच्या शासकीय कार्यालयामधून असतात, ते वरच्या स्तरावरचे अधिकारी असतात. या आपल्या सर्व जे आपण पाठवलेले कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, त्यांचा सखोल विचार करून राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जी कामगिरी केलेली आहे त्याचा विचार करून त्यामध्ये आपल्याला हे विशेष गौरव पुरस्कार देते. त्यामध्ये आपल्याला शाल मिळते, श्रीफळ मिळते, प्रशस्तीपत्र मिळते, या व्यतिरिक्त आर्थिक मदतही मिळते. त्याच्यामध्ये विशेष गौरव पुरस्कारमध्ये 5 भागामध्ये आपण पाहूया, म्हणजे आपल्याला ते क्लिअर होईल किंवा स्पष्ट होईल. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देशाची तसेच राज्याची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांच्यासाठी हा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. जर आपण राष्ट्रीय पातळीवर कामगिरी जर केलेली असेल तर आपल्याला एक रकमी 25,000 रुपये मिळते. जर एखाद्या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करून बहुमोल कामगिरी केली तर त्यांना 50,000 रुपयाचा सन्मान मिळतो. एक रकमी ही मदत मिळते. तसेच माजी सैनिक, पत्नी यांच्या पाल्यांनी जर 10वी बोर्डामध्ये 90% जास्त व 12वीच्या आपल्या बोर्डामध्ये जे विविध मंडळामधून परीक्षा घेतात, 12वीमध्ये 85% जास्त गुण मिळवणाऱ्या 9 महाराष्ट्र विभागीय मंडळातून, जसे की पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, मुंबई आहे, अमरावती आहे, कोल्हापूर आहे, नाशिक आहे, लातूर आहे, कोकण, या 9 मंडळामधून प्रत्येक 10 पाल्यांना
ज्या विद्यार्थ्यांनी या मंडळातून परीक्षा दिली नसेल परंतु CBSE किंवा ICSE बोर्डामधून परीक्षा दिली असेल अशा 20 पाल्यांना प्रत्येकी रुपये 20,000 एक रकमी मदत दिली जाते. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यास माजी सैनिक पत्नी पाल्य यांना रुपये 25,000 एक रकमी मदत दिली जाते. जर माजी सैनिक किंवा पत्नी यांचे पाल्य IIT, IIM, एम्स अशा नामहीन संस्थांमध्ये प्रवेश जर मिळाला असेल तर त्यांच्या पाल्यांना रुपये 1,00,000 इतकी रक्कम दिली जाते. तर हे काय करायचं आहे आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये आपला अर्ज तातडीने सादर करायचा आहे. आपण अर्ज तातडीने सादर केल्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामधून सर्व आपल्या राज्यामधील जे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहेत ते अर्ज सैनिक कल्याण विभागामध्ये पाठवतात आणि त्या अर्जाची तारीख आहे 30 सप्टेंबर 2026. याची सर्वांनी नोंद घ्या. यामध्ये काही आपल्याला शंका असल्यास लाभार्थ्यांनी या मोबाईलवरती फोन करायचा आहे. असे सांगायचे वाटते की आपण जे सर्व्हिसमध्ये असताना किंवा आपण ज्यावेळेला आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्समध्ये असो, ज्यावेळेला आपण सर्व्हिस केली त्यावेळेला आपण बऱ्याच गोष्टीमध्ये शौर्य केले, त्याग केला, राष्ट्रसेवा आपण ही केली. हीच आपली प्रेरणा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.